नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती। विद्यार्थी मित्रांनो, जिल्हा परिषद भरती 2023 अंतर्गत राज्यातील विविध जिल्हा परिषदेमार्फत एकूण 13 संवर्गाच्या सरळ सेवा पदभरतीची जाहिरात या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आली होती आणि त्यानुसार भरती प्रक्रिया या ठिकाणी पूर्णही होत आहे। परंतु सध्या स्थितीला आरोग्य सेवक 50% पुरुष हंगामी क्षेत्र फवारणी कर्मचारी या पदावरती जे काही कोर्टमध्ये याचिका दाखल करण्यात आलेली होती, त्यानुसार कोर्टकडून काय निर्णय घेण्यात आलेला आहे हे आपण व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। तर पहा, ग्रामविकास विभाग बांधकाम भवन यांच्यामार्फत महाराष्ट्र शासनामार्फत हे परिपत्रक या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेले आहे। काय सांगण्यात आलेले आहे पहा, प्रति मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सर्व ओके हा जो काही या ठिकाणी आदेश आहे सर्व जिल्हा परिषदसाठी लागू करण्यात आलेला आहे। विषय काय आहे पहा, रिट याचिका क्रमांक आहे, याचिका जी काही कोर्टमध्ये दाखल करण्यात आली होती त्या याचिका या ठिकाणी नंबर जे आहे ते देण्यात आलेले आहे 12842 आणि वर्ष 2024 मधील दिनांक 27/11/2024 रोजीचे जे काही आदेश आहेत त्या आदेशान्वये हा विषय जो आहे तो या ठिकाणी मांडण्यात आलेला आहे। जे याचिकाकर्ते आहेत श्री अक्षय शिंदे व इतर आणि विरुद्ध महाराष्ट्र शासन असणार आहे। 27/11/2024 रोजीचे आदेश, या आदेशाच्या अधीन राहून हा विषय जो आहे तो या ठिकाणी मांडण्यात आलेला आहे। तर पहा महोदय, संदर्भीय रीट याचिकेद्वारे शासनाच्या दिनांक 15/10/2024 रोजीचे पत्रास आव्हानित केले आहे। मान्य उच्च न्यायालयाने शासनाच्या दिनांक 15/10/2024 रोजीच्या पत्रास दिनांक 27/11/2024 च्या आदेशान्वये स्थगिती देण्यात आलेली आहे। ठीक आहे। तर पहा, आरोग्य सेवक 50% हंगामी क्षेत्र फवारणी कर्मचारी या पदाकरिता जे काही न्यायालयाकडून आदेश होते किंवा न्यायालयाकडून जे काही आदेश देण्यात आलेले आहेत त्या आदेशानुसार आता या पदाकरिता जे आहे ते स्थगिती देण्यात आलेली आहे। मान्य उच्च न्यायालयाच्या सदर आदेशाचे पालन करण्यात यावे अशी ही विनंती जी आहे ती या ठिकाणी देण्यात आलेली आहे। ओके, सो विद्यार्थ्यांनो, एकंदरीत जर आपण पाहिलं आरोग्य सेवक 50% हंगामी क्षेत्र फवारणी कर्मचारी या पदाकरिता याचिकामध्ये जे काही सांगण्यात आलेले होते की प्रथम प्राधान्य हे जे काही अनुभवधारक उमेदवार आहेत त्यांना दिलं गेलं पाहिजे, तरच ही भरती प्रक्रिया या ठिकाणी पूर्ण होऊ शकते। ठीक आहे। अगोदर जे प्राधान्यक्रम जे आहे ते जे अनुभवधारक उमेदवार आहेत त्यांना दिलं गेलं पाहिजे आणि नंतर ज्या जागा राहतील त्यानंतर जे गुणवत्ता यादीनुसार जे काही सामाजिक समांतर आरक्षण आहे त्यानुसार ज्या ज्या प्रवर्गातील उमेदवार असतील त्यांना ते देऊ केले जाऊ शकते असं या ठिकाणी सांगण्यात आलेलं होतं। परंतु आता तुर्तास जरी या पदांवरती काय करण्यात आलेलं आहे, कोर्टकडून स्टे देण्यात आलेला आहे। आता हा स्टे कधीपर्यंत राहील ते आपण जे काही अपडेट येईल त्या संदर्भात आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत। परंतु तुर्तास जो आहे तो या ठिकाणी स्टे जो आहे देण्यात आलेला आहे। ठीक आहे। सो ही अपडेट आलेली होती जी तुमच्यापर्यंत मी शेअर केलेली आहे। ठीक आहे। या व्यतिरिक्त तुमचे काही प्रश्न असतील विद्यार्थी मित्रांनो नक्की विचारायचं आहे, इतर भरती रिलेटेड असो किंवा या जिल्हा परिषद भरती रिलेटेड। ओके, मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत या अपडेट नेहमीच पोहोचवत असतो। ठीक आहे। सो भेटूयात नेक्स्ट अपडेट घेऊन नवीन व्हिडिओमध्ये। धन्यवाद।